हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीट प्रणू चॅनलमध्ये। आज बाईटशीट प्रणूमध्ये आपण कडाक्याच्या उन्हाळ्यासाठी अगदी थंडगार असं सरबत बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एक ग्लास घेतलाय। एका ग्लासमध्ये साधारणतः अर्धा चमचा इतके चिया सीड्स आपण भिजत टाकणार आहोत। चिया सीड्स म्हणजे तुळशीच्या बिया असतात। सुपर मार्केटमध्ये ते अगदी इझिली मिळतात। अर्धा चमचा इतके चिया सीड्स आपण यामध्ये टाकलेला आहे। इथे आता थोडंसं पाणी टाकूयात आणि साधारणतः 5 मिनिटांसाठी हे भिजत ठेवले की मस्त असे फुलतात। इथे तुम्ही पाहू शकता चिया सीड्स अगदी मस्त असे भिजलेले आहेत, छान असे फुललेले आहेत। साधारणतः 5 मिनिटांसाठी आपण ते भिजत ठेवले होते पाण्यामध्ये। आता यामध्ये आपण आईस क्यूब टाकूयात। आता थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाका। तुम्ही सेंधव मीठ इथे वापरलं तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये आपण थोडीशी पुदिन्याची पानं टाकूया रिफ्रेशिंगसाठी। आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचाभर इतका रूह टाकायचा आहे। रूह ना रोज सरबत असं सुद्धा म्हणतात किंवा रोज सिरप असं सुद्धा म्हणतात। तुम्ही सुपर मार्केटमध्ये किंवा डीमार्टमध्ये वगैरे गेला तर रूहची बॉटल तुम्हाला अगदी आरामात मिळून जाईल। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण। आणि आता यामध्ये आपल्याला स्प्राइट टाकायचं आहे। तुम्ही ना स्प्राइट ऐवजी यामध्ये सोडा सुद्धा वापरू शकता। आपण इथे स्प्राइट वापरलाय। तुम्हाला जर सोडा आवडत असेल तर तुम्ही सोडा सुद्धा यामध्ये वापरू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे कितीही प्रमाणात टाका। आता यामध्ये पुन्हा आपण आईस क्यूब टाकणार आहोत आणि वरून गार्निशिंगसाठी मस्त असं पुदिन्याचं पान टाकणार आहोत। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की थंडगार असं सरबत प्यायला इतकी मजा येते ना उन्हाळ्यामध्ये। खूप भारी लागतं हे वालं सरबत। तुम्ही जर कधी बनवलं नसेल ना तर नक्की आजच डीमार्टमध्ये किंवा सुपर मार्केटमध्ये जा, रूह घेऊन या आणि अशा पद्धतीने हे मस्त थंडगार गारेगार असं सरबत घरी बनवून बघा। कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।